भेटू द्या बंद होईल. APJ अब्दुल कलाम मान्य नव्हतं ते. आज वाचन प्रेरणा दिवस, रीडिंग इन्स्पिरेशन डे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आणि आजच्या या सुंदर दिवसासाठी त्याच ताकदीचे सुप्रसिद्ध व्याख्याते जॉर्ज क्रूज सर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत. ज्यावेळी खरं तर त्यांची ओळख करून देण्याचा, परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. अगदी मागच्या 8 दिवसापूर्वी मला वाटतं आमची कोल्हापूरमध्ये भेट झाली आणि भेटीतच पहिल्याच वाक्यात जॉर्ज म्हणजे वादळ आणि क्रूज म्हणजे त्याच्यावरती सवार होणारा. आणि असं MPSC असेल किंवा UPSC असेल, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना घडवत स्वतःचं एक वादळी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांच्या वादळामध्ये विद्यार्थ्यांना तयार कसं करतं, अशा पद्धतीचा एक सुंदर अर्थ त्यांच्या नावात आहे. आणि असे हे व्याख्याते आपल्याला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. खरं तर वेळ फारसा नव्हता तरी सुद्धा या वेळात वेळ काढून आज कुठला तरी कार्यक्रम अरेंज करायचा. आणि म्हणून सरांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही आजच्या कार्यक्रमाला, गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला डॉक्टर अनिल कुमार सर होते, तर या वर्षी देखील आपण त्याच ताकदीचा एखादा वक्ता इथं आणणं गरजेचं होतं. तर आपल्याला जे काय या ठिकाणी लाभलेले वक्ते आहेत त्यांचा मी अल्पसा परिचय करून देतो. जॉर्ज क्रूज सर संस्थापक विजयश्री फाउंडेशन, ज्याच्या माध्यमातून MPSC UPSCचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ते बोर्ड सदस्य आहेत वालचंद कॉलेज सोलापूर, अध्यक्ष शाहू छत्रपती फाउंडेशन कोल्हापूर, सदस्य आहेत संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद, प्रोप्रायटर विजय बुक सेंटर राजारामपुरी, या ठिकाणी त्यांचं पुस्तकाचं दालन आहे. तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन क्रिएटिव्ह अँड हँड ऑफ द महाराष्ट्र 2023 हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. स्वयंसिद्धा पुरस्कृत गुरुवर्या पुरस्कार 2021 त्यांना मिळालेला आहे. निर्मिती विचारमंच पुरस्कृत राज्यघटना जनजागृती पुरस्कार 2019 हा देखील अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर वाचन प्रेरणा दिनानिमित्त त्यांना इथं बोलवण्याचा माझा उद्देश फार वेगळा आहे की या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास लहान वयापासून करतायत. तसेच आजूबाजूच्या खेडेगावातून अगदी प्रतिकूल परिस्थितीतून या ठिकाणी विद्यार्थी येतात. त्या जर विद्यार्थ्यांना जॉर्ज सरांच्या माध्यमातून आतापासून जर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, UPSC म्हणजे काय, MPSC म्हणजे काय, मी नुसतं कलेक्टर होणार म्हणून चालेल का, त्या दृष्टीनं आतापासून पावलं टाकली पाहिजे. थोडंसं कुठंतरी आज पार्श्वभूमी समजली आणि या मोठ्या प्रवासाची सुरुवात जर आजपासून झाली आणि खरंच आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्स्पायर होऊन, प्रेरणा घेऊन जर काही प्रशासकीय अधिकारी तयार झाले तर मला वाटतं आजचा हा जो काही कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याचा हेतू सफल झाला असं मी म्हणेन. छोटंसं माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली होती सरांचा परिचय करून देण्याची, जास्त वेळ न घेता सरांना ऐकायचं आहे. मी माझं जे काही मनोगत होतं, परिचय होता ते संपवतो. धन्यवाद. बोलण्याच्या ओघात आपल्याला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करायचा राहून जाईल. तर तो एक छोटासा कार्यक्रम
आपण एक मिनिटामध्ये तो पार पाडूया. आजच्या या वाचन प्रेरणा दिनाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक जॉर्ज ब्रूस सर यांचा सत्कार आमच्या इन्स्टिट्यूटचे सुरेश शिंदे सर यांनी स्नेहाची शान, भारतीय संस्कृतीप्रती श्रीफळ आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन यथोचित असा सत्कार करावा आणि त्या सत्काराला आपण सर्वांनी विनम्रपणे टाळ्या वाजवून सरांच्या बरोबरच त्यांचे शिष्य या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये तेजराज माने हे MSF मध्ये पोलीस कर्तव्य त्यामध्ये आहेत. त्यांचं सत्कार आमच्या इन्स्टिट्यूटचे कराळे सर हे भारतीय संस्कृतीचं प्रतिष्ठित आणि प्रेमाचं प्रतीक गुलाबपुष्प देऊन करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्यांचे दुसरे शिष्य हे संदीप पाटील यांची सुद्धा MSF मध्ये निवड झालेली आहे. त्यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे इंग्रजीचे प्राध्यापक महेश मगरे सर यांनी प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन सत्कार करा ही विनंती. अध्यक्षाच्या परवानगीने फक्त सर एकच मिनिटाचं मत मांडतो. आपण सर्वजण आतुर आहोत प्रमुख पाहुण्यांचं काय करूया, टेबल भाषण ऐकण्यासाठी. बसतो. मी आपल्यासाठी एकच गोष्ट गरजेचं आहे. ठीक, म्हणजे त्यांचं प्रबोधन आपल्याला रन करता येईल चांगला. मी काय सांगणार कुठल्या जातीचे आहे, कुठल्या धर्माचा आहोत, कसं आकलन काळा आहे की गोरा आहे, उंच आहे की जे कोणी बोलणं नाही ते मी उलट आहे, हे कुठं इथं त्याची दखल घेतली जात नाही. विद्यार्थी मित्रांनी थोडंसं बोलायचं आहे. आपण एक ग्रामीण भागामध्ये यात्रा असते, यात्रेमध्ये आपण सगळेजण गेलेलो असतो. यात्रेमध्ये एक फुगेवाला फुगे उडवत असताना दिसत असतो, बघितलंय का? त्याच्याकडे विविध कलरचे विविध आकाराचे फुगे असतात, बरोबर? आणि ते फुगे हवेमध्ये काय होत असतात? त्याचं कारण काय असते? ते वेगळ्या कलरचे म्हणून, वेगळ्या आकाराचे म्हणून, कशामुळे हवेत उडत असतात ते? कशामुळे? तुम्ही जवान काढ. ते फुगे का उडत असतात? त्याच्यामध्ये गॅस असतो बस. आणि आज आपल्याला त्या ज्ञानरूपी गॅसची गरज आहे. आपल्याला जर असं हवेमध्ये अंतराळात उंच भरारी घ्यायची असेल तर, आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आणि त्या ज्ञानाबद्दलच आपलं वाचन किती प्रभावी असलं पाहिजे हे आज आपल्याला आपले प्रमुख पाहुणे सांगतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडा. हॅलो हॅलो. आदरणीय व्यासपीठ, माझ्या राष्ट्राची संपत्ती असणाऱ्या माझ्या बालमित्रांनो आणि माझ्या राष्ट्राची संपत्ती घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन करतो. आणि आजचा दिवस ज्या APJ अब्दुल कलामांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य ह्या माझ्या भारत देश घडवण्यामध्ये घालवलं, त्यांचा दिन आपण आज 15 ऑक्टोबर 1931 हा त्यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. आणि त्यांचा मृत्यू 27 जुलै 2015. याच्यातून बरंचसं काही शिकायचं. मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी इथून बाहेर जाताना तुमच्यामध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन झालं तर ते व्याख्यान.
मी जर बोलत राहिलो आणि तुमच्यामध्ये काही बदलच नाही झाला, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जर काही बदल नाही झाला, तर ते व्याख्यान नसतं. व्याख्यान हे दोन्हीकडून व्हावं लागतं. त्याला व्याख्यानाचं आख्यान असं म्हणतात. चाणक्य माहिती आहे तुम्हाला? आर्य चाणक्य. त्यांचं नाव चाणक्य असं का पडलं? मोठं व्हायचं आहे ना, म्हणून मी पेन आणि वही घेऊन बसा म्हटलं. काही पुस्तकांची मी नावं तुम्हाला देणार आहे. वाचन प्रेरणा देण्याचा उद्देशच तो आहे. तुमचा शालेय अभ्यास हा 4 तास करायचा असतो खरं तर, बाकीचा अभ्यास हा अवांतर करायचा असतो आणि तेच तारे चमकतात पुढे भविष्यात. तुम्ही तेच वर्क करताय का तेच वर्क वेगळ्या पद्धतीने करताय, मॅटर तुमच्यावर करतं. याच्यामध्ये अभ्यास किती लोकांना समजलाय? मला अभ्यास काय करायचा आहे, ज्यांना मी कोण आहे याचा शोध लागला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, ज्यांनी वयाच्या 18 वर्षाच्या आत आपलं टार्गेट फिक्स केलं ना, ते आयुष्यात यशस्वी झाले. त्यांनी सुद्धा तेच केलं. त्यांचं उन्नयन नावाचं पुस्तक आहे, सकाळनी पब्लिश केलेलं. कुठलं पुस्तक आहे? उन्नयन. APJ अब्दुल कलामना व्हायचं होतं पायलट. एका इंटरव्ह्यूला गेले ते. इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा नंबर आला, लिस्ट लागली. 9 नंबरला लिस्टला नाव लागलं आणि 7च कॅन्डिडेट घ्यायचे होते. तेव्हा त्यांच्या मनात एक क्षणभर विचार आला की माझ्या जीवनाचा उपयोग काय, आणि माझ्या जीवनाचा उपयोग काय, म्हणून ते स्वतःला संपवण्यासाठी एका टेकडीवर गेले आणि तिथे एक त्यांना साधू चांगल्या विचाराचा माणूस भेटला आणि त्या माणसाने सांगितलं की तू यासाठी जन्माला आलेला नाहीस, की तुझ्यापासून मोठं काहीतरी काम होणार आहे, त्यामुळे तू पहिल्यांदा स्वतःला ओळख. म्हणून ते उन्नयन पुस्तक आहे लिहिलेलं. त्यांनी लिहिलेले पुस्तक वेगळे. अग्निपंख नावाचं त्यांचं चरित्र आहे, विजन 2020 नावाचं चरित्र आहे, इग्नायटेड माइंड्स नावाचं त्यांचं लिहिलेलं पुस्तक आहे. मी काय सांगतो तिकडे फक्त लक्ष द्या. अग्निशिखा नावाचा एक शब्द आहे संस्कृतमध्ये. अन्विशिखा. काय शब्द आहे? अन्विशिखा हा संस्कृत शब्द आहे. मी येणार आहे चाणक्य का, कौटिल्य का, इकडे सगळीकडे येणार आहे. अन्विशिखाचा अर्थ असा आहे संस्कृतमध्ये, अन्विशिखा म्हणजे स्वतःची विचार करायची प्रोसेस वाढवणं, प्रक्रिया वाढवणं. ज्याला स्वतःला विचार करायची प्रक्रिया सापडते तो माणूस आयुष्यात यशस्वी होतो. या जगात 3 प्रकारची माणसं आहेत. ह्या जगातली 3 प्रकारची माणसं कुठली बघा, काळजीपूर्वक ऐका. पहिली, जी चुका करतात आणि शिकतात. दुसरी, जी चुका करतात आणि काहीच शिकत नाहीत. तिसरी, जी चुका करत नाहीत पण इतरांच्या अनुभवातून शिकतात, ती माणसं यशस्वी होतात. तुम्ही कुठे आहे बघा, स्वतःचं परीक्षण करा. माझ्या आयुष्याचं मी 1.5 तास तुम्हाला देणार आहे, त्याच्यासाठी मला 20 वर्ष लागली. पिकासो नावाचा एक उत्कृष्ट चित्रकार होता, पिब्लो पिकासो नावाचा. एक सुंदर स्त्री रस्त्यानं जात होती. सुंदर स्त्री रस्त्यानं जात असताना तिला तिचं सौंदर्य भावलं, म्हणून तिने काय केलं, तिचं चित्र, ती म्हणली माझं चित्र काढ, तुझं इतकं नाव आहे, इतकं मोठा चित्रकार आहेस, माझं एक नाव काढ. त्यांनी सहज टिश्यू पेपर होता तिच्याकडे, तो पेपर घेतला आणि सुंदर चित्र काढलं आणि दिलं. विदिन 3 सेकंड चित्र काढलं. किती सेकंदात? आणि ते चित्र देताना तो काय म्हणला, हे चित्र तुझ्याजवळ डपून ठेव, कारण याची किंमत तुझ्याकडे कोणतरी मागायला येईल तेव्हा 1 कोटी असेल. किती कोटी असेल? 1 कोटी. तेव्हा ती बाई म्हणली, 3 सेकंदामध्ये तू 1 कोटी घेतोस, तर मलाही तुझ्यासारखं 3 सेकंदामध्ये चित्र काढायला जमेल का? तेव्हा पिकासोचं वाक्य होतं, तुला आज 3 सेकंद दिसतात, पण मी यासाठी 30 वर्ष घालवलेली आहेत. किती वर्ष घालवलेत? आता अजून एक उदाहरण देतो बघा, तुम्हाला काय कळतंय. म्हणून मी विचाराकडे येतोय. ज्या माणसाची विचार प्रक्रिया डेव्हलप झाली ना, तो माणूस डेव्हलप झाला. नसेल तर सगळे गुलाम आहेत. दे आर ओनली सर्वंट्स. स्वतःच्या विचाराने जो जगतो ना, तोच मालक असतो, लक्षात ठेवा. मग तुम्हाला ते जमायला पाहिजे, कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात. आज फक्त एकच एपीजे अब्दुल कलाम का? आज एकच विनायक गोविलकर का? म्हणजे जी माणसं, इकॉनॉमिक्स मला सगळ्यात बेस्ट माणूस सध्याचा.
शिवखेरा व्यक्तिमत्व विकासावरती एकच का? अशी कितीतरी माणसं आहेत. मग मला त्यांच्याकडून काय घ्यायला पाहिजे? पहिला मुद्दा लक्षात घ्या. मी एक साधं उदाहरण देतो आणि तुम्ही कोण आहात त्याची जाणीव करून देतो. एका फळामध्ये बिया किती असतात हे माणूस सांगू शकतो का नाही सांगू शकत? मी तुम्हाला ॲपल दिला किंवा लिंबू दिला, याच्यामध्ये किती बिया आहेत हे तुम्ही सांगू शकाल का नाही सांगू शकाल? व्हेरी गुड. सांगू शकाल का नाही? मग आता माझा पुढचा ऐका. एका फळामध्ये बिया किती असतात हे माणूस सांगू शकतो, पण एका बी मध्ये फळं किती असतात हे माणूस सांगू शकत नाही. ते तुम्ही बी आहात, लक्षात ठेवा. काय म्हटलं कळलं? तुम्ही कोण आहात तुम्हाला माहित नाही आता ॲट प्रेझेंट. तुम्हाला प्रिपेअर केलं जाते, सैनिक स्कूलला असेल, RMC ला असेल, जे काय जवाहर नवोदय प्रिपेअर केलं जाते ते दॅट इज वन टाईप ऑफ एज्युकेशन. ते तुमचं साध्य नाही आहे, साध्य त्याच्या पलीकडे आहे. दॅट इज ओनली टूल्स. तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होता, तुम्ही जेव्हा PhD मिळवता, तुम्ही जे लेफ्टनंट म्हणून जाल, कुठे जाल, जिथे जाल, ते तुमचं साधन आहे, लक्षात घ्या. साध्य नाही आहे. मग हे साध्य मिळवण्यासाठी मग मी वाचलं पाहिजे. लक्षात येतंय? आता माझ्या अनेक प्रश्नाचं उत्तर द्या. माणूस मोठा झाल्यावर परिपक्व होतो का? मग कधी परिपक्व होतो? आता माझं वाक्य ऐका व्यवस्थित. माणूस मोठा झाल्यावर परिपक्व होईल याची गॅरंटी नाही, पण परिपक्व झाला की माणूस मोठा होतो. कोटेट करून ठेवा काही वाक्य, लक्षात ठेवा. आयुष्यात ही वाक्य अशीच नाही ते. कारण तुमची मॅच्युरिटी जितकी अधिक वाढेल ना, तितकं तुम्ही लवकर मोठं होणार आहात. आणि मग ही परिपक्वता कोण देते? ही देते वाचन. ह्या जगात सर्वाधिक पुस्तकं कोणी वाचले असतील? भारतातलं सांगा, जगातलं जाऊ द्या. हा, APJ अब्दुल कलाम असं त्याचं म्हणणं आहे. त्यासाठी टाळ्या वाजवा. अजून कोण काय सांगेल? त्यानं उत्तर देणं मला अपेक्षित आहे. उत्तर बरोबर का चूकमध्ये मी कधी अडकत नाही. तो बोलला, त्यानं धाडस तयार केलं. अजून कोण कर सांगेल? हां, व्हेरी गुड. बस त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. अजून कोण काय सांगेल? हां, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. अजून कोण काय सांगेल? हां, गांधीजी. बरं ठीक आहे, गांधीजी. अजून गांधीजी असं त्याचं उत्तर आहे, त्याला टाळ्या वाजवा. हां हां, VD सावरकर. व्हेरी गुड. विनायक दामोदर सावरकर म्हणायचं त्यांना. व्हेरी गुड. उत्तर यायला लागलेत. धाडस करा. पहिला रूल, बरोबर का चूक याचा विचार करू नका. आणि शिक्षकांना मला हेच सांगायचं, मी मुद्दाम सरांना सांगितलं की शिक्षकांनी बसायला सांगा. मुलगा बरोबर का चूक, नो बडी कॅन जज यू. फक्त तुम्ही स्वतःला जज करू शकता आयुष्यात, लक्षात ठेवा. ज्या अमिताभ बच्चनचा आवाज रेडिओ जॉकीला चांगला नाही म्हणून इंटरव्ह्यूमधून काढलं होतं, त्या आवाजाला आता सगळे सेल्यूट करतात. शिक्षक हा कसा असला पाहिजे? शिक्षकाचा सगळ्यात मोठा गुण पण मी तुम्हाला सांगतो, पुढे जसं जसं जाईन तसं सांगतो, प्रवासात सांगतो काय करायचं आहे. तर सगळ्यात जास्त पुस्तकं वाचली असेल, 1,00,000 पुस्तकं तर ओशोंनी वाचली. कोणी वाचली? ओशोंनी 1,00,000 पुस्तकं वाचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 52,000 पुस्तकं वाचली आणि 18 पुस्तकं लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. विवेकानंद वाचत गेले. विवेकानंदची पुस्तकं काउंट नाही आहेत. विवेकानंदच्यावरती लिहिलेली पुस्तकं अधिक आहेत. बघा मी काय म्हणतो. मग मी माझ्या आयुष्यामध्ये किती पुस्तकं वाचले आहेत? कोण सांगतं? 10च्या वर वाचणारे पुस्तकं कोण आहेत? अभ्यासाची सोडून, तुमची शालेय सोडून. कोण आहे तुमच्यात? हां, काय काय वाचलंस बाळा? सायकोलॉजी ऑफ ह्युमन बिंग्स, परत गॉड ऑफ इल्युजन, भरपूर पुस्तकं वाचली. भरपूर म्हणजे किती? बस खाली. तुला काय दिलं पुस्तकांनी? सर म्हणजे कॉन्फिडन्स दिला. व्हेरी गुड. बघा लक्षात ठेवा, पुस्तकं काय देतात. मी येणार आहे तिकडे. पण त्यांनी 20 पुस्तकं वाचली, समथिंग 20. पण त्याला काय मिळालं बघा, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये जरी तो सुरुवातीला आला तेव्हा त्याच्या डोक्यात विचार वेगळे होते, पण पुस्तकं वाचल्यानंतर त्याची पर्सनॅलिटी नम्रतेकडे झुकायला लागली, हंबलनेस आला त्याच्यात. लक्षात घ्या. पहिलं तुला काय दिलं? कॉन्फिडन्स. आत्मविश्वास दिला. पुस्तकं काय देतात? मग वाचायला पाहिजे नको?
नेक्स्ट, फोकस. फोकस, एकाग्रता पाहिजेत. कारण सूर्य सगळ्यांना तापवू शकतो, सूर्य कुणालाही जाळू शकत नाही. जाळायचं असेल तर भिंग लागतं. समजतंय? तो फोकस दिला. नेक्स्ट, घेतलं पाहिजे. पुस्तकं काय देतात मित्रांनो? पुस्तकं जीवन जगण्याची दृष्टी देतात, जगावं कसं हे शिकवतात, स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवावं कसं हे शिकवतात. का लिहिलं विदा सावरकरांनी माझी जन्मठेप? का लिहिलं साने गुरुजींनी श्यामची आई नगरच्या तुरुंगात? भगतसिंग शेवटच्या क्षणात 23 मार्च 1931 फाशी जायचा होता. फाशी 6 तास अगोदर दिली. 24 मार्चला द्यायची होती फाशी. तेव्हा त्यांच्या हातात एक पुस्तक होतं, संभाषण, लेनिन आणि संभाषणवाद नावाचं. तेव्हा जल्लाद आला आणि त्यांना म्हणाला, चल तुला फाशी द्यायची आहे. तेव्हा भगतसिंग काय म्हटले माहिती आहे? एवढं पुस्तक फक्त मला माझ्या हातावेगळं करू द्या आणि मग खुशाल फाशी दे. लक्षात घ्या, शेवटच्या क्षणापर्यंत वाचणारा कोण असेल तर तो भगतसिंग होता. काय पाहिजे वाचायला? कोण होता अब्राहिम लिंकन? अब्राहिम लिंकन दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन लाकडं फोडून, ती लाकडं फोडून दिल्यानंतर पुस्तक फक्त एक भिजलं होतं, पुस्तक परत देता येत नव्हतं, म्हणून ती कमाई करून त्या पैशातून पुस्तक देणारा, रद्दीच्या दुकानात, पुस्तकाच्या दुकानात घडणारा. 12th फेल नावाचं पुस्तक आहे, वाचा कधीतरी मिळालं तर. शर्मा साहेबांचं पुस्तक आहे. विवेकानंद लायब्ररी मिळाली दिल्ली, त्यांनी वाचायचं वेड लागलं. ज्या माणसाला वाचायचं वेड लागतं ना, ती माणसं जगाला वेडी बनवतात. लक्षात घ्या. आणि जगाला वेडं बनवायचं असेल तर वाचलं पाहिजेत. म्हणून आजचा दिवस हा वाचन प्रेरणा दिन आहे. कारण पुस्तकं ही माणसाला कसं जगायचं, दृष्टिकोन कसा डेव्हलप करायचा, प्रॉस्पेक्ट कसा डेव्हलप करायचा, अँगल कसा डेव्हलप करायचा हे शिकवत असतात. आणि विन्स्टन चर्चिलचं होतं, ज्याला नोबेल मिळाला साहित्याचा. विन्स्टन चर्चिल या माणसाचं 1 मिनिटाला 2400 शब्द वाचनाचं स्पीड होतं. मग तुम्ही तुमचं स्पीड ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आणि यासाठी नॉर्मन लेविसचं पुस्तक आहे, हाऊ टू रीड बेटर अँड फास्ट. कसं अतिजलद वाचलं पाहिजे हेच आता अविनाश धर्माधिकारी सर करतात. अख्खच्या अख्खं पेज वाचलं पाहिजे. आणि हे सगळं घडण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. वाचनाने काय होतं? ज्या गांधीजींना, कोण होते गांधीजी? नंतर झाले, नंतर 2 ऑक्टोबर 1869 त्यांचा जन्म आहे. त्यावेळा गांधीजी कोण होते? मोहनदास करमचंद गांधी, जे दुसरी सुद्धा फेल होते, ज्यांना उभा राहायला सुद्धा येत नव्हतं, ज्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली, मुंबईला आले, पहिली केस हारले, असे बॅरिस्टर गांधी. पण त्यांना कळायला लागलं, कारण गांधीजी अनुभवातून शिकत गेले. दुसरं अनुभव महत्वाचा आहे. गांधीजी असेच नाही मोठे झाले. माझे सत्याचे प्रयोग नावाचं त्यांचं पुस्तक आहे, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स. वाचायला मिळालं तर जरूर वाचा. या वयामध्ये काय करायचं माहिती आहे? हा अभ्यास आहेच तुमचा. खरं सांगू का मित्रांनो, मी तुमचं कसं शेड्यूल आहे माहीत नाही मला, पण माझा हा अभ्यास तुमचा 4 तास खूप झाला. अभ्यास करायच्या पद्धती आहेत, अभ्यास करायची टेक्निक आहे. पहिली आहे लिंक मेथड, दुसरी आहे पिगी मेथड, तिसरी आहे व्हिज्युअलाइज मेथड, चौथी आहे TCI मेथड, 5वी आहे कॅनेस्थेटिक मेथड्स. या मेथडनी अभ्यास करायचा असतो. आणि मी इतर काय करतात? 3 प्रकारचे मी लोक तुम्हाला सांगितले, जे वाचून वाचून पाठ करून 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 लिहितात, ते आयुष्यात मोठे होत नाहीत, काही समथिंग मिळवतात. जे माणसं आकलन करून घेतात कुठलाही प्रसंग आला, अशा क्षेत्रामध्ये जे आकलनात्मक समजून घेऊन अभ्यास करतात, त्यांना कुठेही मरण नसतं. म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि परत वाचनाकडे येतोय. मला सांगा, अकबर हुशार होता का बिरबल हुशार होता? कोण हुशार होता? व्हेरी गुड. मग अकबर कोण होता? राजा. मग हुशार असणारा बिरबल राजा का नाही झाला? पटतंय? अकबर वय वर्ष 13 होता, बाबा वारला, हुमायून नावाचा बाबा त्याचा. आणि वय वर्ष 13 असताना त्याला कमी दिसत होतं, कमी बोलता येत होतं, कमी ऐकता येत होतं. अशा माणसाने नवरत्न शोधली. हा जो बिरबल आहे ना, बिरबल नाही मूळचा, महेश दास नावाचा व्यक्ती आहे, फतेपूर सिक्रीचा.
ह्या बिरबलाची परीक्षा घेतली आणि मग बिरबल नाव दिलं, कारण त्यावेळा होता सत्ता. लक्षात येते ना? मुघल निजाम ऐकलाय ना, आदिलशाही. हा, ह्या सगळ्या शाळांच्या मध्ये. म्हणून हुशार असणं उपयोगाचं नाही, बुद्धिमान असणं उपयोगाचं आहे. आपण हुशारीकडे पळायला लागलोय. 90% आहेत. मग अशी आवाज आला 300च्या वर मार्क असणारे आहात या का? बाकीच्याने काय गुन्हा केलाय? कोण पेरतं हे? क्षणभर वाईट वाटेल. मला बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं आवडतं. मी खरं बोलतो. तुम्ही सांगताय यातलं कोण मोठं होणार आहे आयुष्यात? कुठल्याही शिक्षकाने उठून सांगावा हा पंतप्रधान होणार आहे, हा राष्ट्रपती होणार आहे, हा IAS होणार आहे. चॅलेंज आहे माझं. चला, नंतर मी तरी सांगतो. युअर बॉडी ऑफ द पोस्चर्स टेल्स समथिंग. लक्षात घ्या, तुमचा बॉडी जो पोस्चर आहे ना, भाग आहे ना, तुमचं बसणं, तुमचे डोळे, तुमचा फेस, सगळं काही सांगून जातं. ज्यांना ज्यांना गरम व्हायला ना, त्यांनी एकच काम करा, मला गरम होत नाही एवढी फक्त सूचना द्या, बस, नथिंग एल्स. काय करत असेल आमचे सैनिक? सियाचीनमध्ये जिथे बर्फ म्हणजे 0 डिग्रीच्या खाली बर्फाचं तापमान जातं, तिथे ते आपल्यासाठी संरक्षण करतात आणि आपल्याला तिथं गरम व्हायला लागलं लगेच. माझ्या आई बाबा काय करत असतील आज बघा जाऊन. माझ्या आई बाबांनी जी काय माझी पोटाला चिमटा करून तुमची फी का दिली असेल, की माझं पोरगा आज ना उद्या हा अंधार दूर करेल, माझ्या आयुष्यात प्रकाश पाडेल, आमच्या राहू द्या कमीत कमी त्याच्या तरी आयुष्यात प्रकाश पाडेल, म्हणून आई बाबांनी तुम्हाला इथं पाठवलंय. एक क्षणभर काय नाही, कुणाची नाही गरज ना, देव ना कुणाची गरज नाही. फक्त आई बाबाचा फोटो खिशात ठेवा, सकाळी उठल्याने इथून आई बाबाला नमस्कार करा, सगळे देव पावतात. हे यायला पाहिजे तुमच्यात आता. म्हणून मी तुम्हाला माझ्या देशाची भावी पिढी असं म्हटलं, माझ्या राष्ट्राची संपत्ती असं म्हटलं, बिकॉज यू आर द वेल्थ ऑफ नेशन. शिक्षक हा खरं तर देशाचं भविष्य घडवत असतो. शिक्षकाच्या हातातच सगळं भविष्य आहे. आणि यासाठी प्रत्येक मुलाला ट्रीट करताना, कारण प्रत्येक मुलगा बाल विकास आणि अध्यापनशास्त्र आहे ते शिकताना, TET आणि टेटच्या परीक्षा नुसतं वाचण्यात काय अर्थ नाही, कारण प्रत्येक मुलगा हे अद्वितीय आहे, असामान्य आहे, याच नजरेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. आणि म्हणून मित्रांनो बघा काय सांगतो मी, काय करायचं आहे. या महात्मा गांधीजींना रेल्वेच्या डब्यातून टाकून दिलं. इंडियन्स डॉग्स आर नॉट अलाउड इनसाइड. म्हणजे आमच्या माणसांना आमच्या देशात, ते तेव्हा आफ्रिकेत होते, प्रिटोरियामध्ये गेले होते, तिथला तो प्रसंग आहे, तिथला डर्बनमधला प्रसंग आहे. का टाकलं माहिती आहे त्यांना रेल्वेच्या डब्यातनं? कोण सांगते? तेव्हा 5 शिलिंग म्हणायचे तेव्हा त्यांचा पैसा आफ्रिकेतला, तेव्हा 5 शिलिंगला अंथरुण मिळायचं. आणि त्या डब्यामध्ये गांधीजींनी स्वतःचं अंथरुण होतं म्हणून अंथरुण घेतलं नाही, म्हणून त्या माणसाला बाहेर टाकलं. आणि मग रात्रभर कुडकुडत बसला, त्यांची बॅग सगळी गेली. त्याच स्टेशनमध्ये विचार केला, ज्या भारतातील माणसांना जी इंग्लंडची सर्वाधिक पहिली 1688ची राज्यक्रांती झाली ती इंग्लंडमध्ये झाली. लक्षात घ्या, लोकशाही ही लोकशाही आपल्या देशात वेगळी वागते आणि इतर देशात वेगळी वागते. ही खरी लोकशाही आहे का? ज्या इंग्रजांनी मला रेल्वेच्या डब्यातून बाहेर टाकलं, त्या इंग्रजांना मी देशातून बाहेर टाकणार, ही शपथ त्या दिवशी त्यांनी घेतली. लक्षात घ्या. उगाच फोटो अडकवले जात नाहीत महान माणसांचे. महान माणसांचे फोटो अडकवले जातात त्यांनी, कारण महानच कार्य केलेलं असतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला महान बनायचं असेल तर वाचावं लागेल. काय वाचलं पाहिजे? काय वाचलं पाहिजे? मी तुमची परीक्षा पण घेणार आहे. जाधव सर म्हणले मुलं आमची एवढी फॉरवर्ड आहेत, एवढी एक्सपर्ट आहेत, जरा परीक्षा घ्याच. परीक्षा पण घ्या तुमची. सायन्सवर घेणार, इंग्लिशवर घेणार, मॅथ्सवर घेणार. किती तुम्ही तरबेज आहात मला बघायचं आहे, की पाट्या टाकून तयार झाला आहे. पाट्या टाकून तयार होणारी मुलं मला आवडत नाहीत. त्याला 35% मार्क पडले तरी चालतील, पण ते आकलनात्मक पोरगं पाहिजे. तेच पोरगं स्वतःचा प्रवास स्वतः घडवू शकतं. पर्याय नाही. सिस्टीम अशी आहे म्हणून तुम्हाला असं केलं गेलं असेल, पण आय एम अगेन्स्ट दॅट सिस्टीम. आय कॅन या शब्दात खूप खूप ताकद आहे. जे बराक ओबामानी सुद्धा म्हटलं होतं, आय कॅन. निवडणूक जिंकल्यानंतर एक वर्णभेद होता तिथं, ब्लॅक लोक ज्यांना कधी राष्ट्राध्यक्ष होता आलं नाही, अब्राहिम लिंकन सोडले तर. आणि बऱ्याच कालावधीनंतर एका शेतकऱ्याचा मुलगा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. ही खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. लक्षात घ्या. आणि मग ही मला कळली पाहिजे. मी का वाचतोय कळलं पाहिजे. वाचताना त्याचा अर्थ कळला पाहिजेत. प्रत्येक शब्दाचं आकलन झालं पाहिजेत. माझ्या किती लोकांनी संविधान वाचलंय?
ज्यांनी भारताचं संविधान वाचलं नाही त्याला भारताचा नागरिक म्हणून राहण्याची परवानगी नाही. संविधान दिनादिवस संविधान वाचू नका. भारताचं संविधान छोटं पण मिळतं, लहान मुलांसाठी पण संविधान आहे. त्यातलं सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, किती कलम आहेत, परिशिष्ट म्हणजे काय, भाग म्हणजे काय, हे जर कळालं नसेल ना तर आपण विद्यार्थी म्हणण्याचे नाही आहे. सगळं समजून घेतलं पाहिजे, सगळं आकलन. हीच ती वेळ आहे, हीच ती योग्य वेळ आहे. जिथं कळालं तिथं आयुष्याची सुरुवात झाली. लक्षात ठेवा, जिथं मला कळालं आता मला काय करायचं आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये 2 तास तरी अवांतर वाचायचं आहे. काय वाचायचं अवांतर? माझ्या महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा असूड वाचायचा आहे. मला महात्मा फुलेंची गुलामगिरी वाचायची आहे. मला सावित्रीबाई फुलेंचं चरित्र वाचायचं आहे. मला बाळ गंगाधर टिळकांचं चरित्र वाचायचं आहे. आर्टिक्स होम्स इन वेदास मला वाचायचं आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेला मला केसरी कधीतरी उघडून बघायचा आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेला मराठा मला कधीतरी उघडून बघायचा आहे. लोकमान्य टिळकानंतर परत मी येतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला बघायचे आहेत. माझा शाहू महाराज बघायचा आहे. 1873-74च्या दरम्यान 26 जुलैला झालेला त्यांचा, आता 26 जून तारीख दिली, जो झालेला जन्म आहे जूनची जुलै अशी तारीख केली. शाहू महाराज खरं तर कागल घराण्यातले, घाडगे घराण्यातले दत्तक पुत्र आहेत. ह्या शाहू महाराजांना 1884ला घेतलं दत्तक विधान आणि 1894ला त्यांच्याकडे सूत्र दिली. ह्या दरम्यान सगळं जग फिरवून आणलं त्यांना. 3 दौरे केले युरोपचे. ह्या 3 दौऱ्यामध्ये त्यांचे गुरु होते गोखले, सबनीस, फ्रेझर हे त्यांचे गुरु होते. शाहू महाराजांना पहिलं चरित्र वाचायला दिलं सर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं नसेल तर माझ्या जीवनामध्ये महाराष्ट्रामध्ये मी जन्माला येऊन काही उपयोग नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. आणि वाचायचं असेल तर श्रीमान योगी वाचलं पाहिजे. तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराज उभे राहतील. श्रीमान योगी वाचले पाहिजेत. संभाजी वाचला पाहिजे विश्वास पाटलांनी लिहिलेला. स्वामी वाचली पाहिजे. राधेय वाचले पाहिजेत. काय मिळेल ते आधाशासारखं वाचलं पाहिजे. त्यावेळेला माझ्यातला खरा विद्यार्थी बाहेर येईल. मी जर वाचतच नसेल, भरपूर आहेत लोक टॉप आलेले, महाराष्ट्रात टॉप आणि देशात टॉप, पण स्वतःच्या आईबाबाला गावात सोडून जातात किंवा स्वतःच्या आईबाबाला वृद्धाश्रमात पाठवतात. म्हणजे शब्द नाही त्यांना बोलल्यासारखा. त्या IASला APSला घेऊन काय करायचं? जर स्वतःच्या आईबाबाला ते घरात ठेवत असतील आणि आईबाबाला ऑफिसमध्ये अलाउड करत नसतील, असा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक जन्मलेलं बरं असं आईवडिलांना वाटतं कधीतरी. लक्षात घ्या, तुम्हाला व्हायचं आहे ना देश घडवण्यासाठी शिकायचं आहे. मग देश घडवायचा आहे ना, मग पहिल्यांदा मला बसावं लागेल. माझी बैठक लक्षात घ्या बाळांनो, कधीही घड्याळ लावून अभ्यास करायचं नाही. एक डिसिप्लिन म्हणून तुम्हाला दिलेले असेल इथे, इतके वाजता झोपा, इतके वाजता उठा. पण ज्या मुलाला मोठं व्हायचं आहे ना, त्या मुलांनी जर मोठं व्हायचं असेल तर लाईट बंद झाल्यानंतर सुद्धा बॅटरीच्या प्रकाशात वाचत बसलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891ला जन्म आहे त्यांचा. 14 एप्रिल 1891. 1890ला महात्मा फुले वारले. 1891ला पंडित नेहरूंचा जन्म आहे. बघा कशा घटना घडल्या. 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. स्त्री पुरुष तुलना 1882ला राधाबाई शिंदेनी लिहिलंय. हे सगळं सांगायला हे भविष्यात वाचायचं, तुम्हाला चांगला अधिकारी व्हायचं असेल तर हे वाचावं लागणार आहे. कारण तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे UPSC आणि MPSCचा. ज्या अर्थाने मी स्पर्धा परीक्षा तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचा बेस तो आहे. जर तुम्ही हे जीवन, शालेय जीवन जर वाचनामध्ये घालवलात, आता बऱ्याचशा वेळेला पाट्या नका टाकू, ते कसं आलं? एखादा मी प्रश्न तुम्हाला दिला, क्वेश्चन टॅग. काय क्वेश्चन टॅग म्हणजे? व्हॉट इज मीन बाय चेंज द व्हॉइस? यू हॅव इंग्लिश? मग सांगा ना, काय चेंज द व्हॉइस म्हणजे? शिवाजी विद्यापीठ तुम्हाला लागून येतं ना, कराडला शिवाजी विद्यापीठच आहे का पुणे विद्यापीठ आहे? शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं 1 सप्टेंबर 1962ला. त्याचे पहिले कुलगुरू होते आप्पासाहेब पवार. राजाराम कॉलेजचे पहिले प्राचार्य होते बाळकृष्ण आणि नंतर झाले ते बाळासाहेब खर्डेकर. तुम्हाला माहिती आहे ही माणसं का मोठी झाली?
कुठलंही मोठं चरित्र घ्या, कुठल्याही माणसाचं घ्या, एवन फक्त यातला अपवाद अनुभवातून शिकलेले फक्त आणि फक्त संत गाडगे महाराज आणि आमचे कर्मवीर अण्णा. म्हणून 3 प्रकारे माणसं मोठी होतात. त्यातला पहिला प्रकार आहे निरीक्षण केलं पाहिजे समाजाचं. बघ, अण्णांनी निरीक्षण केलं, गाडगे महाराजांनी निरीक्षण केलं आणि समाजाला प्रबोधन केलं. दुसरा अनुभव घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा गुरु आहे. म्हणून एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. हा अनुभव घेता आला पाहिजे. नुसतंच पाठांतर नाही कळत मला, चेंज द वाईज काय कळत नाही, डायरेक्ट इंटर मला कळत नाही, हॅड कधी, बीन कधी, हॅव कधी, आयएनजी कधी, जिरंड कधी, मला काही कळत नाही. मी जर नुसतं पाठांतर करत असेल तर तुम्ही एक दिवस ह्या क्षेत्रामध्ये अपयशी ठरणार आहात. माझं वाक्य लिहून ठेवा. समजलाय का मला अभ्यास? मी केलेला अभ्यास मला सांगता येतो का? ज्याला अभ्यास सांगता येतो त्याचाच अभ्यास परिपूर्णतेकडे वाटचाल झालेला असतो. ज्याला सांगता येत नाही, ज्याला 4 पर्याय बघून लिहायची सवय आहे, त्याचा अभ्यास परिपूर्ण नाही. काहीही विचारलं तर तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही कितवीचे विद्यार्थी असाल मला माहित नाही, पण 6वीचा भूगोल घ्यायला लागला. 6वीचे कोण आहेत तुमच्यात? कोण हुशार आहे? आता सगळे दुसऱ्याकडे बोर्ड दाखवणार. हा, तुमच्यात हुशार कोण आहे सांगा? काही नाही, 2 प्रश्न विचारणार बघ. उभा राहा की. अरे चूक तर चूक, बरोबर तर बरोबर. यशवंतरावांना हाच प्रश्न विचारला होता, तुम्हाला काय व्हायचं आहे? मला यशवंतराव व्हायचं आहे. सयाजीरावांना गायकवाडांना पण हाच प्रश्न विचारला, तुम्हाला काय व्हायचं आहे? मला सयाजीराव व्हायचं आहे. सर तुम्ही मला काही विचारा, मी सांगणार बरोबर येऊ चूक उभा राहा. मी पण शिक्षक होतो पण राजीनामा दिलाय शिक्षकी पदाचा. आय एम डबल पोस्ट ग्रॅज्युएट. आय वॉज लेक्चरर इन पिंपरी चिंचवड महात्मा फुले कॉलेज. पण माझं काही मुद्द्यावर पटलं नाही, मी सोडून दिलं. मी वेगळा माणूस आहे. कारण मला साधा माणूस व्हायला आवडतं, मला माणूस व्हायला आवडतं. मला मोठा माणूस व्हायला नाही आवडत. इतरांच्या दृष्टीने मोठा माणूस नाही, माझ्या दृष्टीने मला मोठा माणूस व्हायला आवडतं. म्हणून मला साधा माणूस व्हायला आवडतं. कारण आत्ता जेवढी काही मोठी माणसं आहेत ही कधीतरी छोटी होती. सर अभ्यास करायची साधी पद्धत आहे. अभ्यास कसा करायचा खूप मला बोलायचं आहे. एवढे मुद्दे काढून ठेवलेत, पण जेवढं शक्य आहे तेवढं बोलायचा प्रयत्न करतो. वाचन का गरजेचं आहे? काय वाचायचं? मी जर भूगोल वाचत असेल, मी जर इतिहास वाचत असेल आणि मला इतिहास वाचताना भूगोलच माहीत नसेल तर ते इतिहासाचं वाचन बिनकामाचं आहे, कुचकामाचं आहे. मला जगाचा भूगोल पहिल्यांदा माहीत पाहिजे. जग कसं तयार झालं? 450 म्हणजे 4.5 कोटी अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली. मग पृथ्वी म्हणजे काय मला माहीत पाहिजेत. आणि पृथ्वीच्या कुठल्या घटकावरती मी राहतो? आशियात राहतो का, आफ्रिकेत राहतो का, अमेरिकेत राहतो का, दक्षिण अमेरिकेत राहतो का, आग्नेय आशियात राहतो का, ऑस्ट्रेलियात राहतो, हे सगळं कळलं पाहिजे. त्यावेळेला अभ्यास ग्रास्प व्हायला लागतो. कारण हे जे दिले ना, यांचं वजन बुद्धीचं 1.3 किलोग्राम आहे आणि तुमचं 1.4 किलोग्राम आहे. लक्षात घ्या. जेवढं बुद्धीचं वजन कमी तेवढं हुशार. म्हणून मुली हुशार आहेत. आता लक्षात येतंय? हळूहळू माणसाच्या बुद्धीचं वजन कमी व्हायला लागलंय. आणि मग हे लक्षात यायला पाहिजे करायचं काय मला. म्हणून पहिलं काम करायचं. आणि सर तुम्हालाही सांगतो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल भविष्यात तर पहिल्यांदा पोरांना भूगोल शिकवा. तुमचं कसं टाईम टेबल आहे बघा. आणि मग तुम्ही मला रिझल्ट सांगा. सर आमच्या मुलांचा रिझल्ट, तुमचा चांगलाच आहे रिझल्ट, मी तुम्हाला काही बोलत नाही, पण त्याच्यापेक्षा अधिक चांगला रिझल्ट द्यायचा असेल तर ही पद्धत अवलंबा. पहिल्यांदा भूगोल कोण सांगताय? जगातले खंड कोण सांगते? उठून मला प्रॉपर सांगायचे. उठ उभा राहा. पूर्वेकडून पश्चिमेकडे सांग, किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे सांग, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे सांग. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया. काय बघितलास तू समोर? मॅप बघितलास का असंच सांगितलास? बघितलास? नाही बघितलास? मग पाठांतराचा अभ्यास आहे. आता मी तुला अनेक सांगतो. नॉर्थ अमेरिकेतला शेवटचा देश कुठला? दक्षिणेकडचा.
व्हेरी गुड. त्याच्यावरचा देश कुठला? त्याच्यावरचा देश कुठला? त्याच्या बाजूचा देश कुठला? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, प्रयत्न केलाय त्याने. तुझ्या समोर देश आले आता हळूहळू आले. दॅट इज कॉल्ड व्हिज्युअलायझेशन. जर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होत नसेल, बस खाली. त्याच्या बाजूचा बघा दुसरा तुला अलास्का देश आहे. कुठला देश आहे? आणि त्याला लागून कॅलिफोर्निया आहे. क्लिअर? तिथे खूप लोक कमी आहेत कारण शीतकटिबंधीय असल्यामुळे तिथे प्रजनन क्षमता कमी असते, त्यामुळे लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे आता जे आपण निघालोय ना जर्मनीला, इकडे चला तिकडे चला, हे सगळे लोक महाराष्ट्रातून घेऊन चाललेत ना, त्याचं रिझन ते आहे कारण शीतकटिबंधामध्ये उत्पादन क्षमता म्हणजेच फर्टिलिटी कमी असते. क्लिअर? बघा मी काय सांगतो. म्हणून पहिला भूगोल करा चांगला. भूगोल झाला की इतिहास करा, इतिहास झाला की राज्यशास्त्र करा, राज्यशास्त्र झालं की अर्थशास्त्र करा, अर्थशास्त्र झालं की विज्ञान करा एका बाजूला, आणि कंटिन्युअस दुसरे सब्जेक्ट दररोज 2 तास. इंग्लिश शिवाय पान हलत नाही. इंग्रजी समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. इंग्रजी तुटक कधी करायचं नाही. इंग्रजी करायचं असेल तर अल्फाबेट पासून, वॉवेल्स पासून, कॉन्सोनेंट पासून, वाक्याची रचना 12 टेन्स पासून ग्रामर समजलं पाहिजे. पास्ट पार्टिसिपल सगळे समज